नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, उद्या आहे अमावस्या आणि ही अमावस्या मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या असल्यामुळे ही दर्श अमावस्या मानली जाते आणि ही अमावस्या अतिशय प्रभावशाली असते. या दिवशी आपल्याला आपल्या पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला एक प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. बघा, हा उपाय केल्यामुळे आपल्यावर जो काही पितृदोष आहे तो कायमस्वरूपी आपल्या घरातून निघून जाईल आणि त्याची तीव्रता कमी होत आहे हे आपल्याला स्वतःला जाणवेल. त्याचबरोबर घरामध्ये स्थिरता राहत असते. बघा, जेव्हा आपल्यावर पितृदोष असतात तेव्हा आपल्या घरामध्ये सतत कटकटी होत राहतात, सतत भांडणे होत राहतात. त्याचबरोबर घरामध्ये शांतता राहत नाही, घरातील वातावरण बिघडलेलं असतं. त्याचबरोबर घरामध्ये आर्थिक स्थैर्यता नसते आणि घरामध्ये जर एखादं लग्नाला आलेलं मुलं आहे तर त्यांचे लग्न जुळत नाहीत, लग्न होत नाहीत, सतत अडचणी निर्माण होत असतात आणि कुठल्या ना कुठल्या तरी सारखं कुणी ना कुणीतरी एक झालं की एक आजारी पडत असतं. हे कारण आहेत जे पितृदोषाची कारण आहेत. त्यामुळे या पितृदोषाला निवारण करण्यासाठी आपल्याला एक प्रभावशाली उपाय उद्या अमावस्येला आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला पिंपळाच्या झाडाला करायचा आहे. तर बघा, आता उद्या अमावस्या कधी लागणार आहे तर बघा, उद्या अमावस्या लागणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील ही अमावस्या तिथी आहे 12 डिसेंबर 2023ला सकाळी 6:24 अमावस्याला सुरुवात होणार आहे आणि ही अमावस्या समाप्त होणार आहे 13 डिसेंबर 2023ला म्हणजे बुधवारी सकाळी पहाटे 5:01 अमावस्या. म्हणजे पूर्ण दिवसभर उद्या अमावस्या आहे. मंगळवारी दिवसभर अमावस्या राहणार आहे. तर आपल्याला पिंपळाच्या झाडाला हा आपल्याला उपाय करायचा आहे. बघा, पिंपळ वृक्ष हा अतिशय पवित्र वृक्ष मानला जातो आणि बघा, या पिंपळ वृक्षामध्ये सर्व देवतांचा निवास असतो. भगवान श्रीकृष्णाने स्वतः गीतेमध्ये म्हटलेलं आहे की मी झाडांमधील पिंपळ आहे. असं मानले जाते की पिंपळाच्या मुळामध्ये ब्रह्मा निवास करतात आणि भगवान विष्णू हे खोडामध्ये असतात आणि सर्वात वरचा जो भाग आहे त्यामध्ये भगवान शंकरांचा निवास असतो असं म्हटलं जातं. ही गोष्ट स्कंदपुराणामध्ये सुद्धा सांगितलेली आहे. आणि बघा, त्याचबरोबर आपल्याला या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामधील जी दरिद्रता आहे ती सुद्धा आपल्याला आज बाहेर काढायची असते अमावस्येच्या दिवशी. तर ती कशी, तर आपल्या घरामध्ये दरिद्रता कुठून येते, तर ती नकारात्मकता कुठून निर्माण होते, तर ती असते आपल्या घरामध्ये असलेले फाटके कपडे, तुटके भांडे, जाळी जळमटं, ही जी खराब घाण वस्तू ज्या आहेत ज्या आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करतात. तर या नकारात्मकता आपल्याला आपल्या घरातून आज अमावस्येला आपल्याला बाहेर काढायची आहे. तर त्यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळी उठून आपल्या घरामधील जाळी जळमटं काढायचं. त्याचबरोबर फुटके तुटके जर भांडे असतील तर ते तुम्ही बाहेर काढा. ते कुणाला जर चांगले असतील तर ते ठेवा, जर फुटके तुटके असतील तर ते बाहेर भंगारमध्ये द्या, तुम्ही फेकून द्या, काही करा. त्यानंतर आपल्या घरामध्ये फाटके तुटके जे कपडे असतात बघा, ते कपडे सुद्धा आपल्याला या दिवशी बाहेर काढायचे आहेत. जर थोडेफार चांगले असतील तर तुम्ही गोरगरिबांना ते स्वच्छ धुवून वगैरे देऊन व्यवस्थित घडी घालून ते तुम्ही एखाद्या गरीबाला तुम्ही दानसुद्धा करू शकता. या दिवशी दानधर्म करण्यालाही खूप महत्त्व असतं. म्हणून यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता निघते आणि त्याचबरोबर आपले पितृदोषही खूप मोठ्या प्रमाणात कमीसुद्धा होत असतात. म्हणून या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा असतो. शक्य झाल्यास चांगले सुद्धा कपडे तुम्ही या दिवशी दान करू शकता. बघा, थंडीचे दिवस आहेत, जे फुटपाथवर ह्याच्यावर जे गरीब लोक बसलेले असतात तर त्या गोरगरिबांना तुम्ही सॉक्स देऊ शकता, ब्लँकेट देऊ शकता. 1 द्या, 2 द्या, जशी आपली परिस्थिती असेल तसं द्या. पण यामुळे या दिवशी जर तुम्ही हे दान केलं तर तुम्हाला याचा फायदा तुम्हाला तुमच्या घरातील लोकांना होत असतो. त्यामुळे शक्य झाल्यास तुम्ही दानधर्मच करू शकता. त्याचबरोबर बघा, पिंपळ वृक्षाला आपल्याला एक प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. आता तो कुठला उपाय करायचा आहे? बघा, पिंपळ वृक्षाला आपण प्रदक्षिणा घालत असतो. पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घातल्याने आपले सर्व दोष नाहीसे होत असतात. पिंपळ वृक्ष हा अतिशय प्रभावशाली वृक्ष आहे आणि अतिशय पवित्र असा वृक्ष मानला जातो. तर बघा, या पिंपळ वृक्षाला आपण प्रदक्षिणा घालत असतो. तर ही प्रदक्षिणा आपल्याला 10:30च्या अगोदरच घालायची असते आणि नंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालायची नसते. म्हणजे काय, प्रदक्षिणा आपल्याला 10:30च्या नंतर घालायची नाही, दुपारी नाही घालायची, सायंकाळी रात्री सुद्धा प्रदक्षिणा मारू नये असं म्हटलं जातं. शक्यतो 10:30च्या अगोदरच आपल्याला
प्रदक्षिणा घालायची असते. तर बघा, आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे, ज्यापासून आपल्या घरामध्ये असलेला पितृदोष कायमचा निघून जाईल, यासाठी हा उपाय आपल्याला शक्यतो दर्श अमावस्येलाच करायचा असतो. आणि उद्या आहे दर्श अमावस्या, तर ह्या दर्श अमावस्येला आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा कधी दर्श अमावस्या येईल किंवा सोमवती अमावस्या येईल तेव्हा, किंवा कुठल्याही अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकता. आपल्याला काय करायचं आहे, 10:30च्या आत आपल्याला पिंपळाचं एखादं झाड आहे तुमच्या जवळ असो, कुठे छोटं असो मोठं असो, तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाच्या जवळ जायचं आहे. त्याच्या जवळ 10:30च्या आतच शक्यतो आपल्याला उपाय करायचा आहे हा. त्यामध्ये बघा, आपल्याला पिवळं जे जानवे असते बघा, सुताचे जे जानवे असते, सूत असतं, म्हणजे आपण ज्याला जानवं म्हणतो, ते जानवं आपल्याला घ्यायचं आहे आणि ते अर्पण आपल्याला तिथे करायचं आहे. कुठे? पिंपळाच्या झाडाला आपल्याला जानवं अर्पण करायचं आहे. आणि हे अर्पण करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला कमीत कमी आपल्याला 7 वेळेस, आणि आपण जानवं आपल्याला त्या झाडाला आपल्याला गुंडाळत 7 प्रदक्षिणा घालायच्या आणि गुंडाळत आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि तिथे आपल्याला एखादा दिवा लावायचा आहे. शक्यतो तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा किंवा जो कुठला असेल, तुपाचा सुद्धा घेऊन जाऊ शकता. तुपाचा दिवा लावायचा, नंतर जानव्यानं जानवा गुंडाळत 7 प्रदक्षिणा घालायच्या आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा 7 वेळेस. आणि तिथे गोडाचा एखादा आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. खाली एखादं द्रोण वगैरे घेऊन जा, प्लेट काहीतरी घेऊन जा, पण खाली डायरेक्ट जमिनीवर नका ठेवू. एखादं काहीतरी द्रोण वगैरे काहीतरी घेऊन जायचं, त्याच्यामध्ये आपल्याला एखादा गोडाचा नैवेद्य ठेवायचा आहे. आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या मागे जो काही पितृदोष आहे आणि तुमची जी काही अडचण आहे, पितृदोषापासून तुम्हाला ज्या काही अडचणी होत आहेत, घरातील मुलांचे लग्न जमत नाहीत, आर्थिक स्थैर्यता नाही आहे, वादविवाद होत आहेत, कटकटी सतत होत आहेत, घरामध्ये शांतता नाही आहे, असा कुठलाही प्रॉब्लेम असो, तुम्ही तिथे देवाला आपल्याला बोलून दाखवायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. प्रार्थना झाल्याच्या नंतर आपल्याला तिथे या दिवशी आपल्याला पितृपीडानाशक हे जे स्तोत्र आहे, हे स्तोत्र आपल्याला तिथे म्हणायचं आहे. तुम्ही तिथे बसून, पिंपळाच्या छायेमध्ये बसून सुद्धा म्हणू शकता किंवा उभा राहून सुद्धा म्हणू शकता. बघा, पीडा निवारक स्तोत्र आहे, जे तुम्हाला वरती दिसत असेल. हे अतिशय छोटंसं हे पीडा निवारक स्तोत्र आहे. तुम्ही ते तिथे म्हणू शकता. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि किंवा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि हे वाचायचं आहे आपल्याला, तिथे बसून पठण करायचं एकाच वेळेस. बघा, याला काही जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही पाहू शकता 1-2 मिनिटातच तुमचं हे वाचून जाईल. पण यामुळे हे जे स्तोत्र आहे हे पठण केल्यामुळे आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या मागचा जो काही पितृदोष आहे, पितृदोषामुळे तुम्ही ज्या काही समस्येला तुम्ही सामना करत आहात, ते सर्व काही तुमचं दूर होईल. आणि पितृदोषापासून तुमची पितृदोषाची तीव्रता तुम्हाला स्वतःला जाणवेल की किती कमी होत आहे. फक्त एकच दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर ही छोटीशी माहिती होती की पिंपळाच्या झाडाचा पितृदोषापासून मुक्त करण्यासाठी आपल्याला कुठला उपाय करायचा, ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.